घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून काळाबाजार करणाऱ्यांवर खालापूर तहसील प्रशासनाने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे। मौजा हातनोली येथील टूथ माउंटन रिसॉर्टवर टाकलेल्या अचानक छाप्यात तब्बल 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांच्या सूचनेनुसार तालुक्यात गॅसच्या काळा बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पुरवठा विभागाने टूथ माउंटन रिसॉर्टवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान 7 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले। त्यापैकी 2 सिलेंडर अंशतः भरलेल्या अवस्थेत होते। सर्व सिलेंडर जप्त करून पंचनामा आणि जप्तीनामा तयार करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। या प्रकरणी तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी मनोज कुमार पवार यांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 287 आणि 288 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो। अशा गैरप्रकारांवर महसूल प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिला आहे। तसेच नागरिकांनी अशा प्रकारची बेकायदेशीर साठवणूक, विक्री किंवा वापर आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।